हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. सो मला एक अशी गोष्ट सांगायची आहे की आमच्याकडे ना पाणी नाही आणि तुम्ही या कपड्यामध्ये मला रोज बघाल. सो गाईज, आमच्याकडे पाणी नव्हतं, मी सकाळी सांगितलं. तर आत्ता 6:30 झाले संध्याकाळचे, आत्ताशी पाणी आले. बघू शकता तुम्ही, मी आंघोळ पण केली आहे. आत्ताशी पाणी आले. किती वेळ झाला पाणी येऊन, म्हणजे की किती ना म्हणजे अवघड आहे. बाकीच्या सगळ्या बिल्डिंगमध्ये पाणी, आमच्याच बिल्डिंगमध्ये पाणी नाही, म्हणून थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे. आणि बॉडी लोशन गरजेचं आहे, कारण की अंग उलून जाण्यापेक्षा आपण गपचूप बॉडी लोशन लावून घेणे. काही नाही लावत माझे लोक, ते असेच आंघोळ करतात आणि जातात सुटतात कामाधंद्याला माझे लोक. पण आपण लावायचं का? कारण की आपली त्वचा मॉइश्चराईज राहते, यु नो मॉइश्चराईज. तर मी निवियाचं बॉडी मिल्क लावते. तसं माझ्याकडे वेगळं पण आहे. हे बॉडी लोशन नाही, हे मॉइश्चरायझर आहे. सो मग आता पटकन चोपडून घ्यायचं आणि फटाफट. मी तुम्हाला काय सांगू, मी सगळं घरदार आवरलं आहे बिना जास्त पाण्याचं. आणि मी जास्त पाणी वापरत नाही तसं, पण माझे घरचे वापरतात बाबा, खास करून माझी मम्मी आशा बोडारे, आशा जगताप बोढारे तिचं माहेरचं सरनेम आहे म्हणून मी बोलली. पण आशा जगताप हे तिचं पप्पाचं सरनेम आहे. यु नो माझे पप्पा चांगले पप्पा काय काय खायला आणतात मला. असं खायला आणलं की बरं वाटतं स्वतःहून. त्या दिवशी न सांगता मला फाफडा जिलेबी आणली, कारण की मला आवडती जिलेबी. फाफडाही भारी होता. मी फाफडा कधी खाल्ला नाही आहे, मला त्रास व्हायचा म्हणून. पण मग नंतर मी खायला लागले, मग परवाच्या दिवशीच आणला होता. सो गाईज, आपण भेटूया नंतर गाईज माझी मीटिंग चालू होती. सो मी मीटिंगमध्ये दाखवत होते की माझे काम चालू आहे. नंतर मी मस्तपैकी बघितलं की घरामध्ये जेवण काय म्हणते, बिर्याणी बनत होती आणि मम्मी काहीतरी भाजी बनवते, त्याचे सगळं मटेरियल बनत होतं घरी. आणि मग तनुकीसोबत मी मस्ती केली. नंतर मी पाणी भरायला गेली वरती. बाय गाईज, थँक्यू.